हळदीच्या कार्यक्रमात आली प्रेयसी, नवरदेव थेट पोलीस कोठडीत. लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी गाठ, पण पुण्याच्या एका पठ्ठ्याने ही गाठ बांधण्यापूर्वीच मोठा खेळ सोला होता. एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असतानाही ती माहिती लपवून दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्याचा त्याचा प्रयत्न अंगलट आला. लग्नाच्या अवघ्या काही तास आधी खऱ्या प्रेयसीने एंट्री घेतली आणि नवरदेवाला थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागली. आरोपी सागर सतीश नेटके, राहणार धानोरी, याने एका वधूवर सूचक ग्रुपच्या माध्यमातून धानोरीतील एका 29 वर्षीय तरुणीशी ओळख वाढवली होती. आपण इंजिनियर असल्याचे सांगून त्याने मुलीच्या कुटुंबियांचा विश्वास जिंकला. 15 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला, ज्यासाठी मुलीच्या वडिलांनी 2 लाख रुपये खर्च केले. लग्नाची तारीख 13 मे निश्चित केली होती आणि सर्व तयारी पूर्ण झाली होती. लग्नाच्या अवघ्या काही तास आधी नवरदेवाच्या जुन्या प्रेमसंबंधांचा पर्दाफाश झाल्याने तरुणीने लग्नास नकार दिला. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीसाठी सुमारे 8 लाख रुपयांचा खर्च करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवास अटक केली. विश्रांतवाडी पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एका तरुणीने वय 29 राहणार धानोरी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर सतीश नेटके, राहणार धानोरी, या संशयितास अटक केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका वधूवर सूचक ग्रुपच्या माध्यमातून दोघांचे लग्न ठरले होते. सागरने इंजिनियर असल्याचे सांगून तरुणीच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन केला. 15 मार्च रोजी थाटामाटात साखरपुडा पार पडला. त्यासाठी 2 लाख रुपयांचा खर्च मुलीच्या कुटुंबियांनी केला. लग्नाची तारीख 13 मे निश्चित करण्यात आली होती. सागरच्या घरी 11 मे रोजी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी एका तरुणीने, "मी सागरची गर्लफ्रेंड आहे, तो तुझी फसवणूक करत आहे," असे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने लग्न मोडले. मात्र हा सर्व खर्च आणि दागिने देण्यास नेटके कुटुंबियांनी नकार दिला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. जय बाबा.